नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बनवायचा चालू होता पोळ्याचा स्वयंपाक, कारण आज आहे बैलपोळा. त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं चालू होतं माझं इकडे. इकडे मी भजी करून घेत होते. या सणाचं वेगळेपण म्हणजे आपण हा दिवस आपल्या मेहनती जनावरांचं पूजन करण्यासाठी करतो. बैलांनी वर्षभर शेतात मेहनत करून शेतकऱ्यांना साथ दिलेली असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो. या सणाचा उत्साह शेतकऱ्यामध्ये खूप जास्त असतो, कारण ते या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघतात. या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. तर इकडे माझा पण पुरणपोळीचा स्वयंपाकच करायचं चालू होतं. त्यासाठी दीदी मला इकडं पुरण करून देत होती चाळणीतून आणि माझं चालू होतं आमटी करायचं. मसाला भाजून घेतला होता. इकडे मी मस्त अशी आमटी बनवली. आमटी बनवायचं चालू होतं माझं आणि मी आमटी बनवूस तर दीदीने मला मस्त असं पुरण करून दिलं होतं चाळणीतून. बघा किती छान पुरण केले तिने तयार. मग इकडं आपली आमटी पण तयार झाली होती. आमटी झाल्याच्या नंतर पुरण तळायचं होतं मला. त्यासाठी मी थोडंसं तूप टाकलं. त्यामध्ये पुरण घातलं, साखर घातली, इलायची घातली आणि मस्त असं पुरण परतून घेतलं. पुरण परतल्याच्या नंतर मग एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवलं. पुरण थंड होईपर्यंत मी इकडं पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं, पण तरी पण इकडं पोळ्या करायच्या होत्या म्हणून मी अजून थोडंसं चांगलं मळून घेतलं. कारण पीठ चांगलं मुरलेलं असन, चांगलं मळलं तर पोळी आपली फुटत नाही, व्यवस्थित येतात पोळ्या. तर इकडं मग मी अगोदर चपात्या करून घेतल्या, कारण इकडं मसाला भाजला होता तव्यावर. तर त्यासाठी मी इकडं 2-3 चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर पोळ्या करायला लागली. गावाकडे पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैलांना अंघोळ घालून त्यांना सुंदर सजवतात. त्यानंतर बैलाची पूजा केली जाते. हळदी-कुंकू, आरती, फुलं अर्पण करतात. गावात बैलांची मिरवणूक निघते. सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. अशा प्रकारे गावाकडे पोळा हा सण खूप उत्साहामध्ये साजरा करतात. या सणाचा शेतकऱ्यामध्ये खूप उत्साह असतो. चला तर इकडे माझ्या चालू होत्या पुरणपोळ्या बनवायचं आणि बघू शकता आपल्या पुरणपोळ्या किती छान होत आहेत. फुटल्या नाहीत, काय नाहीत. पीठ जर व्यवस्थित असलं तर पुरणपोळी फुटत नाही. मस्त अशा पोळ्या बनवल्या मी. इकडे माझ्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या बनवून झाल्याच होत्या. पोळ्या कशा झाल्यात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर इकडे आपला सगळा स्वयंपाक रेडी झालाच होता. स्वयंपाक झाल्याच्या नंतर भांडे वगैरे खूप पडले होते. ते पण घासून घ्यायचे होते. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप भांडे पडतात घासायला आणि त्यात मुलींची गडबड चालू होती. कधी पूजा करायची, कधी पूजा करायची. इकडे माझा सगळा स्वयंपाक रेडी झाल्याच्या नंतर मग आम्ही पूजा मांडून घेतली. इकडे चालू होतं आमचं पूजा करायचं. इथे मी पूजा केली. त्यानंतर मुलींनी पण पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे आम्ही बैलपोळा साजरा केला. त्यानंतर सगळ्याला खूप भूक लागली होती. मग सगळ्यांनी जेवणं केले. सगळ्यांना जेवायला दिलं मी आणि नंतर सगळ्याचे जेवणं झाल्याच्या नंतर किचनवर इतका सगळा राडा पडला होता आणि मुलींचं चालू होतं इकडे काहीतरी राडा काढायचं. सुट्टी असल्यावर ते असं काही ना काही उद्योग करून ठेवतात. त्यानंतर मग मी पटकन किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्याच्या नंतर लगेच सगळा पसारा आवरून घेतला. नंतर मग दीदीने आणि आम्ही दोघींनी मिळून भांडे घासून घेतले. इकडे आम्ही दोघींनी मिळून भांडे घासले आणि भांडे घासून झाल्याच्या नंतर लगेच किचन वाटा पण घासून घ्यायचा होता, कारण किचन वाटा पण खूप घाण झाला होता. दीदीने मला आज खूप मदत केली होती, त्यामुळे काम थोडं सोपं गेलं. ती करत असते मला अशी मदत अधूनमधून. मग इकडे किचन वाटा पण धुवून झाला आणि किचन ओटा आणि भांडे झाल्याच्या नंतर सगळं काम माझं उरकलं होतं. इकडे बघू शकता किचन आपलं छान चकाचक करून ठेवलंय मी. त्यानंतर फरची पुसून घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.